हे नायकाचं पार्सल आपल्याकडे आलेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत की त्याच्यामध्ये आपण काय काय खरेदी केलंय, कोणकोणते मेकअप प्रोडक्ट्स आहेत. तर मग तुम्हाला हे सगळे जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर मग नुकताच नायकाचा व्हॅलेंटाईन सेल झाला आणि त्याच्यामधून मी काही प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत. जे ऑर्डर केले ते सगळे मेकअप प्रोडक्ट्स आहेत आणि ते प्रोडक्ट्स कोणते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. बेसिकली मी जे माझं पार्सल आहे त्याचं ओपनिंग मी तुमच्या समोरच करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी कोणकोणते प्रोडक्ट्स ऑर्डर केले, कोणकोणते मेकअप प्रोडक्ट्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी पण पार्सल आत्ताच हातात घेतलंय आणि मी या व्हिडिओमध्येच ते ओपन करते आणि जसे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचे रिव्ह्यूज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मग तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मग हे आहे नायकाचं पार्सल. छोटंसं पार्सल आहे बिकॉज मेकअप प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामुळे मोस्टली त्याला छोटीशी स्पेस लागते, त्याच्यामुळे हे असं छोटंसं पार्सल आहे. तर मी ते आता अनबॉक्सिंग करणार आहे तुमच्याच सोबत. तर इकडे मी ही सीजर घेतलीये. तेव्हा मी हे पार्सल ओपन केलेलं आहे आणि बेसिकली हे असं आपल्याकडे डिलिव्हर झालेलं आहे. तर आय गेस 3 का 4 प्रोडक्ट्स होते जे मी ऑर्डर केलेले. तर ते हे सगळे प्रोडक्ट आहेत. 4 प्रोडक्ट्स आहेत जे आपण ऑर्डर केलेले आणि एक वेगळं प्रोडक्ट रिसीव्ह झालं, म्हणजे टोटल 5 प्रोडक्ट्स आहेत. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते आहे हे आयलायनर. तर हे जे आयलायनर आहे ते नायका ब्रँडचं आहे आणि लिप्स डोंट लाय या व्हेरियंट मधलं हे लिप लायनर आहे. माझ्याकडे बेसिकली एक पण लिप लायनर नव्हतं, त्याच्यामुळे मी हे लिप लायनर ऑर्डर केलं. मोस्टली लिप लायनर ज्यांचे ओठ वगैरे जास्त बारीक असतात ना त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करतं बिकॉज त्याच्यामुळे तुमचे लिप्स असे फुलर दिसतात. तर बेसिकली मला लिप लायनरची गरज कधी तितकीशी भासली नाही, पण आता जस्ट एखादं कलेक्शन मध्ये असावं म्हणून मी हे लिप लायनर मागवलं. तर हे जे लिप लायनर आहे इट इज इन द शेड पिलो फाईट. तर मी जेव्हा त्यांचे आयलायनर चेक करत होते तर त्याच्यामध्ये मला हा एक शेड असा वाटला की मोस्टली तो सगळ्या लिपस्टिक्स वरती जाईल, म्हणजे असं जरा वर्सेटाईल शेड वाटत होता. तर आता आपण बघूया की ते कसं वाटतंय. तर मग हे आहे लिप लायनर, आपण आता अनबॉक्सिंग केलेलं आहे आणि मी तुम्हाला जसं की सांगितलं हे पिलो फाईट या शेड मधलं आहे आणि मी इथे ते तुम्हाला स्वॉच करून दाखवते. तर बेसिकली हा असा शेड आहे आणि खरंच क्यूट शेड आहे, मला आवडला. म्हणजे पहिलं लिप लायनर मी घेतलं आणि ते अतिशय सुंदर आहे कलरने. म्हणजे इव्हन आय वॉज नॉट नोईंग की ते कसं येईल, पण ऍक्च्युली त्याचा कलर खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम क्यूट असं लिप लायनर आहे. छोटंसं असं आहे, म्हणजे उगाच जास्त ना मोठं पण नाही आहे. तर या लिप लायनरची जी प्राइस होती तर ती 200 रुपीज होती. मी 200 रुपीजला हे लिप लायनर घेतलंय. बेसिकली त्याची जी ऍक्च्युअल प्राइस आहे ती जास्त आहे, पण हे मला डिस्काउंटमध्ये 200 रुपीजला मिळालं. त्याची जी ऍक्च्युअल प्राइस असेल, म्हणजे मी इथे ना ते फोटो अटॅच करते ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ते सेलमध्ये कितीला मी घेतलं आणि त्याची ऍक्च्युअल प्राइस काय आहे. ते 200 रुपीजला क्यूटचं छानसं लिप लायनर आहे. त्याचा कलर देखील खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे इट इज लाईक वर्थ इन्व्हेस्टिंग असं मला वाटतं. म्हणजे माझं पण पहिलं लिप लायनर आहे आणि मला पर्सनली ते खूप जास्त आवडलं. म्हणजे मी पण असं ऑनलाईन मागवलेलं, मी कधी शॉपमध्ये जाऊन पण हा शेड मी ट्राय नाही केला की म्हणजे लाईक ट्राय करून मग मी इकडे मागवला, असं पण काही नाही झालं. मी जस्ट असं फोनमध्येच असं ब्राउज करून मग मी हा थोडेसे रिव्ह्यूज वगैरे वाचून मग मी हा लिप लायनर सिलेक्ट केला. पण खरंच छान आहे कलर, सुंदर आहे कलर, मला जाम आवडलं. तर आता जे दुसरं प्रॉडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती आहे लिपस्टिक. हे लिपस्टिक तुम्हाला माहितीच असेल, माझ्याकडचा जो नेफर्टिटी शेड आहे तो मी परत रिऑर्डर केलेला बिकॉज माझी लिपस्टिक ती संपली आहे जवळजवळ, तर ती मी ऑर्डर करणार होती. सो दिस इज द शेड. लास्ट एका व्हिडिओमध्ये या लिपस्टिक्सचा रिव्ह्यू केलेला आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिली असेल आणि सुंदर असा शेड आहे हा नेफर्टिटी. दिस इज माय फेवरेट शेड यांच्या रेंजमधला. आता पण मी लिप्सवर लावलेला नेफर्टिटी शेड आहे
आणि इथे मी तुमच्यासाठी थोडासा स्वॉच करते. तर ही जी लिपस्टिक आहे तर याची प्राइस इज 650. ऍक्च्युअली त्याची प्राइस आहे ते 650 आहे, पण आता सेलमध्ये ती फक्त 325 रुपीजला मिळत होती. त्याच्यामुळे मी ती पटकन रिऑर्डर केली, बिकॉज मी संपल्यावरती असं माझ्या डोक्यात चाललंच की मी ती रिऑर्डर करेल. तर आतापर्यंत जितक्या वेळा मी नायकावरती सेलमधून शॉपिंग केली आहे किंवा म्हणजे आजपर्यंत ना, मला असं वाटतं की या सेलमध्ये सगळ्यात जास्त डिस्काउंट होतं या लिपस्टिकवरती, बिकॉज या लिपस्टिक्स मोस्टली सेलच्या वेळेला अशा 400 मध्ये वगैरेच असतात. पण यावेळेला फर्स्ट टाइम असं झालं की ही लिपस्टिक फक्त 325 रुपीजला मिळत होती, आणि असं पण मी ती रिऑर्डर करणारच होती. तर ती एवढ्या चांगल्या डीलमध्ये मिळत होती, तर मी ती पटकन रिऑर्डर केली. आणि याच्यामधलाच आता मी एक नवीन शेड ऑर्डर केलं जो मी कधीही ट्राय केलेला नाहीये. मी आय गेस कोणत्या तरी कॉन्टेंट क्रिएटर कडून ऐकलेलं की तो शेड चांगला आहे, आय गेस मालविका सिकलानी. आणि हा तो शेड आहे डायना. तर याचं वरचं जे पॅकेजिंग आहे ना ते पण तुम्ही बघू शकता, अत्यंत क्यूट असं पॅकेजिंग आहे. आणि इथून तरी असं बघून वाटतं की लिपस्टिक खूप सुंदर आहे. थोडंसं असं पिंकिश मधला शेड आहे. तर मग ही ती लिपस्टिक आहे. ही पण लिपस्टिक मी फक्त 325 रुपीजला घेतली आहे. याची पण जी ऍक्च्युअल प्राइस आहे ते 650 रुपीज आहे, आणि 325 रुपीज मध्ये एवढी सुंदर लिपस्टिक इज लिटरली जस्ट लाईक अ स्टील. आणि या शेड ओपन केलेला आहे आणि छान वाटतं असं बघून तरी. इकडे हातावरती तुम्हाला स्वॉच करून दाखवते. हा आपला नेफर्टिटी शेड आहे. ओ माय, एक सिरियसली सुंदर शेड आहे. थोडासा असा डार्किश साइड मधला शेड आहे, म्हणजे नेफर्टिटी इतका न्यू शेड नाहीये, पण असं थोडंसं असं पिंकिश कलर, वाईन कलर असा मिक्स आहे आणि छान वाटतोय. मोस्टली हा शेड ना साड्यांवरती खूप सुंदर दिसेल असं मला वाटतंय. छान आहे शेड. तरी तितकासा आता हातावरती असा वाटतो, लिप्सवरती अजून थोडासा वेगळा वाटू शकतो. आता लिप्सवरती नाही ट्राय करत, पण असा हातावरती तुम्हाला स्वच्छ करून दाखवलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता. आणि मला असं वाटतं हा शेड बघून की हा ना मीडियम स्किन टोन्स वरती पण खूप जास्त सुंदर दिसेल, आणि इव्हन फॉर दॅट मॅटर फॉर डीपर स्किन टोन्स मला वाटतं हा सगळ्या स्किन टोनवरती हा कलर खूप जास्त सूट होईल. तर मग आता जरी सेलमध्ये ती 325 रुपीजला लिपस्टिक मिळत असेल तर प्लीज गो अँड जस्ट ग्रॅब द लिपस्टिक, बिकॉज एवढ्या चांगल्या कमी डिस्काउंटमध्ये जर तुम्हाला लिपस्टिक मिळत असेल तर गो गेट युअर हँड्स ऑन. तर आता जो नेक्स्ट प्रॉडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती देखील लिपस्टिक आहे. तर हे जे ही जी लिपस्टिक आहे ती एका वेगळ्या पार्सलमध्ये आलेली, आणि त्याच्यामुळे मग याचं असं वेगळं पॅकेजिंग नाही आहे. ती ही मी ऑलरेडी ओपन करून बघितलेली आहे. तर ही जी आहे ती नायकाचीच लिपस्टिक आहे, पण ही त्यांची लिक्विड लिपस्टिक मधली आहे. मी पण ही पहिल्यांदा घेतली आणि मी पण पहिल्यांदा ट्राय केली आहे. तर ही मी लिपस्टिक लावून बघितली आहे, कलर खूप जास्त सुंदर आहे. पण या ज्या लिपस्टिक आहेत म्हणजे नायका अल्ट्रामॅन ज्या मी तुम्हाला पहिलं दाखवलं, तर त्या जशा लिप्सवरती म्हणजे 4-5 तास इतक्या राहतात आणि म्हणजे त्या फेड आउट होऊ शकतात खाल्ल्यावरती वगैरे, तशी ही लिपस्टिक अजिबात फेड आउट होत नाही. जर तुम्हाला लिपस्टिक खूप वेळ राहण्यासाठी अशी हवी असेल तर मग तुम्ही या लिपस्टिकमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. आणि या लिपस्टिकची प्राइस पण खूप जास्त कमी आहे. आय गेस मी ही फक्त 250 रुपीजला वगैरे घेतलेली, आणि 250 रुपीजला अशी लॉंग लास्टिंग लिपस्टिक इज रिली लाईक अ स्टील. म्हणजे तुम्हाला जर लिपस्टिक्स खूप वेळासाठी राहण्यासाठी, आणि याच्यामध्ये इव्हन कलर्स खूप सुंदर सुंदर अवेलेबल आहेत. मी अजून एक कलर मागवलेला, तो मी सासूबाईंसाठी घेतलेला, तर तो पण असा ब्राउनिश कलर आहे आणि तो पण अतिशय सुंदर आहे. तर हा जो कलर आहे त्याचं नाव आहे ग्रँड फॅन. तर हा पण मी तुम्हाला स्वॉच करून दाखवते. तर इथे तुम्ही बघाल तर हा असा रोझी पिंक, असा मॉवी पिंक असा शेड आहे आणि अतिशय सुंदर आहे. लिप्सवरती खूप जास्त क्यूट दिसतो तो, आणि या प्राइस रेंजमध्ये अशी लिपस्टिक इज रिली वर्थ इट. आणि खूप सुंदर कलर, मला खूप जास्त आवडला. प्रचंड सुंदर वाटतो कलर. लिक्विड लिपस्टिक आहे त्याच्यामुळे एक वेगळाच मॅटिफाईंग असा इफेक्ट आहे त्या लिपस्टिकला. आणि मला जेन्युइनली ही लिपस्टिक खूप जास्त आवडली. आणि म्हणजे तुम्ही जर ती सकाळी अशी 9 वाजता वगैरे लावली ना तर मला वाटतं 5-6 वाजेपर्यंत तुमच्या लिपस्टिकला काहीही होणार नाही, बिकॉज एकदम इंटॅक्ट राहते तुमच्या लिप्सवरती. तर मग तुम्हाला अशा लॉंग लास्टिंग लिपस्टिक्स हव्या असतील तर तुम्ही नक्कीच या लिपस्टिकला ट्राय देऊ शकता. आणि आता लास्ट आणि 5th प्रॉडक्ट जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो पण नायकाचा प्रॉडक्ट आहे. तर बेसिकली आता माझ्या लक्षात आलं मी सगळे नायकाचे प्रॉडक्ट्स शॉप केलेले.
तर 5 प्रॉडक्ट झाले आय गेस. एक मी तुमच्यासोबत लिप लायनर शेअर केला आणि 3 लिपस्टिक शेअर केल्या. तर आता हे जे प्रॉडक्ट आहेत ते आहे आयब्रो पेन्सिल. तर जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे ना फक्त ती स्विस ब्युटीची एक आयब्रो पेन्सिल होती आणि मला अशी नवीन कोणती तरी आयब्रो पेन्सिल खरंच एक्सप्लोअर करायची होती, त्याच्यामुळे मग मी ही ऑर्डर केली आणि याचे रिव्ह्यूज खरंच छान होते. मी ब्राऊन शेडमध्येच ऑर्डर केली आहे बिकॉज ब्राऊन शेड ॲक्च्युली थोडासा नॅचरल वाटतो. एकदम मस्त आहे याची जी म्हणजे असे 2 टिप्स आहेत. एका साईडला आय गेस पेन्सिल आहे आणि दुसऱ्या साईडला म्हणजे ब्रश आहे आयब्रोजला ब्रश करायला. तर सुंदर आहे हा ब्रश. मोस्टली नाही आणि असे आयब्रोज खूप मस्त असे ब्रश होतात आणि एकदम असे छान अलाइन होतात. आणि ही आहे पेन्सिल. तर ही पण थोडीशी हातावरती स्वच्छ करते. मी ना आता ही हातावरती स्वॉच केली तर ही ना अशी पेन्सिल सारखी पेन्सिल नाहीये, एकदम लाईक रफ. जर स्विस ब्युटीची पेन्सिल तुम्ही बघाल ना तर ती अशी म्हणजे रफ पेन्सिल आहे, लाईक अ नॉर्मल पेन्सिल. पण ही जी पेन्सिल आहे ना ती थोडीशी अशी जेल बेस्ड पेन्सिल वाटते. म्हणजे असं त्याच्यात ओलावा आहे थोडासा या पेन्सिलमध्ये, त्याच्यामुळे मे बी आयब्रोज खूप छान असे फील होतील या आयब्रो पेन्सिलमुळे. आणि मी त्याचे रिव्ह्यूजच वाचलेले तर त्याचे रिव्ह्यू जे होते ते प्रचंड चांगले होते, त्याच्यामुळे मी ही आयब्रो पेन्सिल ऑर्डर केली. तर एकदम सुंदर आहे ही आयब्रो पेन्सिल. म्हणजे मी जेव्हा ट्राय करीन तेव्हा पण मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेन. मी अजून ट्राय नाही केलेली आहे. आणि या आयब्रो पेन्सिलची प्राइस, ही पण मी आयब्रो पेन्सिल 249 रुपीजला घेतली आहे आणि 250 रुपीजमध्ये छान अशी आयब्रो पेन्सिल आहे. क्वालिटी पण याची चांगली आहे, स्टडी आहे, सुंदर आहे. तर आता नायकावरती अशी ऑफर होती की जर तुम्ही नायकाचे प्रोडक्ट 700 रुपीजच्या अबाव घेतले तर मग तुम्हाला एखादे प्रोडक्ट फ्री मिळेल. तर मग असंच मला एक प्रोडक्ट फ्री मिळालं. तर जे प्रोडक्ट फ्री मिळालं ते आहे आयशॅडो पॅलेट आय गेस. येस. तर मला हे आयशॅडो पॅलेट फ्री मिळालं 4 in 1. ते तुम्ही इथे बघू शकता. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. याच्यामध्ये एकच ग्लिटर शेड आहे पण बाकी सगळे असे ट्रान्झिशन शेड्स आहेत. त्यामुळे आय एम नॉट सॅटिस्फाईड, पण ऑब्व्हियसली फ्री प्रोडक्ट आहे तर ते असंच काहीतरी देणार. इथे तुम्ही बघू शकता हा जो गोल्डन शेड आहे तो फक्त चांगला वाटतो. पिगमेंटेशन आहे चांगलं आणि बाकी तर सगळे असे ट्रान्झिशन शेड्स आहेत. पिगमेंटेशन चांगलं आहे या आयशॅडोचं. पण कसं असतं एखादं प्रॉडक्ट फ्री मिळालं की एकदम मस्त वाटतं. तर मग तसाच माझा अनुभव आहे या प्रॉडक्टबद्दल. बाकी क्वालिटीचं बघाल तर क्वालिटी खूप चांगली आहे या आयशॅडो पॅलेटची. सुंदर असावं, पिगमेंटेड तर आहेच हे आयशॅडो पॅलेट, पण फक्त कलर्स मला तितके नाही आवडले. म्हणजे सगळे ट्रान्झिशन शेड्सच आहेत. एक ब्लॅक आहे, एक असा डार्क ब्राऊन आहे, एक असा लाईट ब्राऊन आहे, एक गोल्डन आहे. तर ते गोल्डन मे बी वरती कोणत्या शॅडोजवर हायलाईट करायला चांगलं वाटेल. तर दिस इज इट. तर मग अशा पद्धतीने हे 5 प्रोडक्ट्स मी तुमच्यासोबत शेअर केले जे मी नायकावरून घेतलेले आणि त्याच्यासोबत आपल्याला हे छोटंसं क्यूटचं प्रोडक्ट फ्री मिळालं. तर मग एकंदरीत हा असा छोटासा व्हिडिओ होता की मी काय काय ऑर्डर केलं आणि थोडंसं तुम्हाला अशी हेल्प मिळेल की म्हणजे तुम्ही काय ऑर्डर करायला पाहिजे किंवा तुम्ही काय घेऊ शकता, अशी थोडीशी ब्रीफ आयडिया होती. तसं मी काय असं खूप सारे व्हेरिएशनमध्ये काही ऑर्डर केलं नाही, मोस्टली लिप्सवाले जास्त प्रोडक्ट्स होते. तर माझा छोटासा व्हिडिओ होता. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे प्रोडक्ट्स कसे वाटले हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.